काय काय ए टायगर 7 ते 8 पावलंच फक्त जरा क्विक मध्ये ओके रेडी चला हा येतच कंडिशन विराज काउंट वर नंतर नाव डायरेक्ट बसायचं ओके चला 1 2 3 4 5 त्याच्यात करून डाऊन 6 पुढे खाली 7 8 फक्त पायावरती आणि हातावरती भार पांड्यावरती एकदम क्विक मध्ये वाढायचं हात पावरने वाढायचं ओके सेट गो तुमची कंडिशन काय होती माहिती का तुम्ही शेजारच्यांना मागं टाकण्यासाठी ना लगेच हात असं करताय ही पहिली ती ही जी पोझिशन आहे ना ही पहिली कंडिशन आहे ना ही जेव्हा तुम्ही उठणार आहे ही पहिली कंडिशन आहे ना त्या टायमिंगला फक्त हात ही मोशन झाली पाहिजे ही झाली पाहिजे तुम्ही वसवस करायचं ना आता तुम्ही डायरेक्ट उठताय त्या पोझिशनने जाऊ द्या लगेच पावलं डाऊनमध्ये हाताला जास्त यूज करा जेवढं तुम्ही ताकदीने मारता 100 अंक ताकद आहे भेटते तुम्ही जर एवढं एकदम रिलॅक्स ठेवलं तर तुमचं ताकदीने जाणार नाही पुढं जेवढं तुम्ही पॉवरने मारणार तेवढं तुम्ही जाणार थोडक्यात आपण नाही का एकदम दात बीत खाऊ त्याला मारते ताकद एकदम क्विकमध्ये सगळं ही नाही एकदम टाईट ठेवायचं त्याच वेळेस तुम्ही अख्खी टाईट ज्यावेळेस बॉडी होईल ना त्या टायमाला तुम्ही 100% दिलं असतो ओके ना चला डायरेक्ट पोझिशन आता जसं तुम्ही बसल्याल ना त्याऐवजी डायरेक्ट जाऊन परफेक्ट नियोजनाने बसायचं ही कंडिशन झाली पाहिजे म्हणजे जसं की काय बरं तिला काय म्हणतात की बाबा टायमिंग नसतं ना डायरेक्ट असं थांबतं त्यापेक्षा काय करायचं ही कंडिशन सेम जसं तुम्ही केलं ॲडजस्टमेंट करा आणि पायावरती या ओके रेडी बॅकला जाऊ मी डायरेक्ट म्हणलं का नाही पोझिशन त्या टायमेला तुम्ही डायरेक्ट लँड व्हायचं ओके बॅकला जावा डायरेक्ट बसायचं सेट पोझिशनला रेडी चला पोझिशन फक्त हातावरती राहायला पाहिजे पोझिशन म्हणजे सेटच्या पोझिशनला म्हणजे डायरेक्ट सेटच्या पोझिशनला तुम्हाला काय मी सेट म्हणणार नाही मी म्हणतोय डायरेक्ट सेट पोझिशन बढिया जास्त डाऊन होत आहे बढिया थोडं जागी करा वर करा ताकदीने झालं पाहिजे जेवढं तुम्ही पावरने मारणार जसं तो पळतोय ना त्याच स्टार्टिंगला एक तुरतुर होऊ दे ज्या टायमाला एक 7-8 पावलं होणार त्या टायमाला मोठी झालीच पाहिजे कारण की तुमचं जेवढं बीक राहणार तेवढं तुमचा स्टेप पण बीक राहणार जेवढं तुम्ही चोर चाल तेवढं हे करता रेडी सेम कंडिशन आता सारख्या फिटनेसचा चित्त आहे भाई डायरेक्ट सेम कंडिशन फक्त जरा हाताची मोशन ही ठेवा जरा ताकदीने मारा पिकअप आहे ना लक्ष द्या पिकअप आहे ना पहिल्यांदा पायामुळे दाखवते पण मी म्हणतोय की जरा आधार जेवढं तुम्ही किक वाढणार आणि ही पाय जे पाहिलं आहे ना त्याच्यावरती तुम्ही फोकस करू नका जेवढं तुम्ही खालनं ट्राय करताल तुम्ही ही जे नेत आहे त्यावेळेस काय करायचे जेव्हा सेट होते हे म्हणतोय तुरतुर करा पण खाली राहिलं तर तुरतुर राहणार वर न ठेवला की तुम्ही बघ एवढं नाचवता ओके ज्या टायमाला पोझिशन म्हणेल त्या टायमाला डायरेक्ट तुम्ही सेटच्या पोझिशनवर राहायचे परफेक्ट अँगल हातावरती ओके चला बॅक डायरेक्ट पोझिशन सेट पाहिजे ओके हातावरती जास्त फोर्स पाहिजे कारण की आपण चालताना हात इकडे होतोय पाय इकडे बरोबर ना तसं जेवढं तुम्ही हाताची मोशन करणार तेवढं तुमचं पायाचं पण डायरेक्शन चेंज होत राहणार
रेडी चला पोझिशन लाईन सेट पोझिशन हा दाखतीने वाढा बॉडी पुढे जाताना पुढे चेस्ट नाही घ्यायची थोडंसं वर या जास्त वेट पण नाही